नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे गरुड झेप क्लासेस मुरुड. विद्यार्थ्यांनो, आपण समर व्हॅकेशन बघत आहोत आणि यामध्ये आजचा आपला हा तिसरा व्हिडिओ आहे. मी तुम्हाला या अगोदरच्या 2 व्हिडिओमध्ये आपल्याला आपला फ्रेंड्स भेटल्यापासून ते त्याला निरोप देईपर्यंत या गोष्टी सांगितल्या होत्या किंवा त्याचं अभिनंदन असेल, या सगळ्या बेसिक गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या होत्या. विद्यार्थ्यांनो, आता बोलत असताना काही गोष्टी अशा असतात की आपल्याला वाक्य बोलता यायला पाहिजे, बरोबर आहे. त्या झाल्या बेसिक गोष्टी. आपण बेसिक गोष्टी तर शिकलेलो आहेत. भेटल्यावर काय करायचं, एखाद्याचं कौतुकास्पद त्याला बोलायचं असेल तर कुठल्या पद्धतीने आपण त्याला बोलू शकतो, कुठले शब्द कुठले वाक्य आपण त्याच्यासाठी वापरू शकतो, हे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. आता मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये असं सांगणार आहे की जे साधे आणि छोटे छोटे वाक्य आहेत ते कशा पद्धतीने आपण बोलू शकतो आपल्या मित्रासोबत, आपल्या घरच्यांसोबत. तर हा व्हिडिओ सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि विद्यार्थ्यांना सोबत असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून या सुट्ट्यामध्ये जे काही समर व्हॅकेशनचे व्हिडिओ पडतील आणि इथून पुढेही जे तुम्हाला शैक्षणिक व्हिडिओ पडतील ते तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचत राहतील. आता विद्यार्थ्यांनो, तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की कशा पद्धतीने तुम्ही तुमच्या दररोजच्या बोलण्यामध्ये जे साधे वाक्य आहेत ते बोलू शकता. एकाच शब्दापासून आपण अनेक वाक्य बोलू शकतो. ते कुठल्या पद्धतीने असतात किंवा कुठल्या प्रकारे आपण ते बोलू शकतो हे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. विद्यार्थ्यांनो, आता आपण बोलत असताना आपला विषयच आहे बिगिनिंग, स्टार्ट बिगिनिंग किंवा द बिगिनिंग. इंग्रजी बोलण्याची सुरुवात आपण सुरुवातच कशा पद्धतीने करायला पाहिजे हे आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. आता एखादी गोष्ट आहे, आपल्याला घरामध्ये बरीच कामं सांगितलेले असतात किंवा बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या असतात, ते तुम्हाला माहिती नसतात किंवा नाही हे तुमचं उत्तर असतं. तर त्यावेळेला तशी उत्तरं किंवा असे छोटे छोटे नाही म्हणणारे वाक्य तुम्ही कशा पद्धतीने बोलू शकता. बघा, आता नाही, तुम्हाला जर नो सांगायचं असेल, तुम्हाला एखाद्या गोष्टीविषयी विचारले आणि तुम्हाला त्याच्याबद्दल बिलकुलही कल्पना नाही, ही गोष्ट जर तुम्हाला बोलायची असेल, मला काही कल्पना नाहीये, तर तुम्ही काय सांगता? नो आयडिया. नो आयडिया साधं वाक्य आहे बघा विद्यार्थ्यांनो. नो आयडिया, कल्पना नाही, नो आयडिया. त्याच्यानंतर काही जोखीम नाही, म्हणजे काही जबाबदारी नाही, हे जर तुम्हाला सांगायचं असेल, माझ्यावर कुठली जबाबदारी नाहीये, कुठलीही जोखीम नाही, तर तुम्ही काय सांगताल? नो रिस्क. मला कुठलीही रिस्क घ्यायची नाही, मला कुठलीच जोखीम घ्यायची नाही, कुठलीच भयानक अशी जबाबदारी घ्यायची नाही किंवा कुठल्या एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला माहिती नसताना त्या गोष्टीविषयी आपण बोलत नाही. असं छोटं वाक्य आहे, तर आपण काय बोलू शकतो? नो रिस्क. नो रिस्क. त्याच्यानंतर उपयोग नाही, काहीच उपयोग नाही. नो यूज. उपयोग नाही, एखादी वस्तू आहे त्याचा उपयोगच होत नाही तुम्हाला. नो यूज. साधा आणि सहज सोपं वाक्य आहे. नो आयडिया, नो रिस्क, नो यूज. त्याच्यानंतर काही अडचण नाही. नो प्रॉब्लेम. नो प्रॉब्लेम. किती साधे आणि सोपे शब्द आहेत बघा विद्यार्थ्यांनो. नो इंटरेस्ट. काहीच इंटरेस्ट नाही, काहीच रुची नाही मला त्या कामामध्ये. नो इंटरेस्ट. त्याच्यानंतर बघा, आता दुसरं जे आहे ते मोर, म्हणजे आणखीन. तुम्हाला एखादी गोष्ट हवी आहे तर तुम्ही सांगू शकता आणखीन, किंवा कुणाला तरी द्यायची आहे तुम्हाला एखादी गोष्ट, तुम्ही एकदा दिलेली आहे तर तुम्हाला ते आणखीन हवंय का, छोटासा प्रश्न तुम्ही विचारत असता, आणखीन पाहिजे का तुम्हाला ते. तर अशा वेळेला म्हणजे मोर हा शब्द इम्पॉर्टंट आहे. मोरचा अर्थ काय होतो? आणखीन. तर आणखीन कॉफी हवी आहे का, असं जर विचारायचं असेल तर मोर कॉफी. मोर कॉफी म्हणजे आणखीन कॉफी हवी आहे का. मोर टी, आणखीन चहा हवा आहे का. जर तुम्ही चहा दिला असेल, तुमचा चहा छान झालाय, समोरच्या व्यक्तीला आणखीन घ्यावा असा वाटत असेल, असा जर अंदाज तुम्हाला असेल, तर तुम्ही त्याला विचारू शकता मोर टी, आणखीन हवाय का चहा, किंवा मग आणखीन हवंय का दूध. मोर टी, मोर मिल्क, किंवा मग मोर टोस्ट, मोर वॉटर. आणखीन हवं आहे का असं विचारायचं असेल, आणखीन पाहिजे का तुम्हाला, तर मोर हा छोटासा शब्द वापरून तुम्हाला हे सगळे काही सेंटेन्स आहेत ते कंप्लीट तुम्ही करू शकता. हे कॉफी, दूध, चहा हे आपल्याला पाहिजे ते मग आपण तिथं वस्तू यूज करू शकतो. त्याच्यानंतर सम म्हणजे थोडं, थोडंसं हवंय का, थोडं घेशील का, थोडं पाहिजे का, या ज्या गोष्टी असतात आपण बेसिक बोलत असतो बघा. थोडीशी चपाती हवी आहे का, थोडीशी भाजी हवी आहे का, थोडा चहा देऊ का, थोडं दूध देऊ का. ह्या गोष्टी कशा आहेत? बेसिक आणि दररोज बोलल्या जाणाऱ्या आहेत विद्यार्थ्यांनो. तर आता खूप मोठे सेंटेन्सेस मी तुम्हाला सांगणारच नाहीये, एक एक शब्द तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. थोडं हवं आहे का हे विचारायचं असेल तर तुम्ही सम हा शब्द लक्षात ठेवायचा आहे. सम कॉफी, थोडी कॉफी हवी आहे का. सम टी, थोडा चहा हवा आहे का. सम मिल्क, थोडं दूध हवं आहे का. सम वॉटर, थोडंसं पाणी हवं आहे का. थोडा टोस्ट हवा आहे का. सम टोस्ट.
सम चपाती, सम पोळी, सम चटणी, थोडी चटणी हवी आहे का, सम करी, थोडी भाजी हवी आहे का, सम इडली, थोडी इडली हवी आहे का. तर सम शब्द तुम्ही एखाद्याला थोडंसं देऊ इच्छिता किंवा त्याला घेण्यासाठी विचारता त्यावेळेला तुम्ही सम हा शब्द यूज करू शकता. त्याच्यानंतर आहे कांट, जमत नाही किंवा नाही सांगायचं असतं तुम्हाला, कांट. आपण जसं नो पाहिलं आहे नो, तसंच कांटही आपण नाही म्हणजे सांगू शकतो की नाही मला समजत नाही, आय कॅन अंडरस्टँड, किंवा आय कांट अंडरस्टँड, मला समजत नाही, कांट अंडरस्टँड, समजत नाही. झोप येत नाही, कांट स्लीप, कांट स्लीप, झोप येत नाही. किंवा मग उभे राहता येत नाही, कांट स्टँडअप, कांट स्टँडअप. किती सोपे आणि साधे साधे वाक्य आहेत बघा. कांट स्टँडअप, झोप येत नाही. फक्त नाही दर्शवायचं तुम्हाला, नाही, झोप येत नाही, मला चालता येत नाही, कांट वॉक. परत काय आणखीन, मला वागता येत नाही, कांट बेंड ओव्हर. अशा पद्धतीने आपण हे छोटे छोटे वाक्य बोलू शकतो. मग आता किती, हे 4च टॉपिक आहेत, तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत आणि या पद्धतीने तुम्हाला आणखीन काही वाक्य बनवता येत आहेत का ते बनवायचे आहेत आणि ते वाक्य मला कमेंट्समध्ये तुम्हाला नक्कीच सांगायचे आहेत. किती साधे आणि सोपे वाक्य आहेत बघा. नो, मोर, सम आणि कांट. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, हे दोन्ही जे आपण बघितलेले आहेत 4 प्रकार ते 2 मध्ये आपण डिवाइड करू शकतो. नो, कांट आणि सम किंवा थोडंसं आणखीन हवं आहे का किंवा थोडंसं हवं आहे का. नो माहिती नाही आहे, कांट जमत नाही, होत नाही, नाही. तर नो आणि कांट, सम आणि मोर. अशा पद्धतीने तुम्ही हे वाक्य जे आहेत ते अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने बोलू शकता. चला तर विद्यार्थ्यांनो, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ हे कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा. भेटूयात एका अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद.